मला सगळ्या आमच्या चाहत्यांना सांगायचं आहे की दिलीप सर आमचा मॅथ्सचा किल्ला लढवतात इकडे आणि खूपच छान मुलांना मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या या नवीन उपक्रमाला जी त्यांनी व्लॉगिंग चालू केलेलं आहे तर त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ऑलरेडी. पण त्यांचं हा जो छंद जोपासतात ते मनापासून, त्यांना काही निवडक असे छंद आहेत, शरीराची काळजी घेतात, अध्यात्माला फॉलो करतात. दूध आलेलं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. रोशन सरांनी घेतलंय दूध. अजून दोन. नक्कीच सर्व आमच्या अतुल्य परिवारातील टीमचं ज्यांनी मला ॲप्रिशिएट केलेलं आहे त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार. जय शिवराय भावांनो. सकाळचे 7-7:30 वाजलेले. लाईट ऑन करून घेतलेला आपण रूमचा वगैरे फ्रेश वगैरे करून झालेत. मित्रांनो, आपण काल फिरण्यासाठी गेलेलो होतो शनिवारवाडा येथे, रविवार असल्यामुळे. आणि काल रूमवर कपडे वगैरे पण धुवायचे राहिलेत आपले. सो आपण आज सकाळी जॉबवर जाण्यासाठी थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तोपर्यंत आपण कपडे वगैरे वॉश करूयात. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चांगल्या प्रकारे की रूमवर राहणाऱ्या मुलांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम एकच असतो, ते म्हणजे कपडे कसे धुवायचे. परंतु आपल्या रूमवर तसा प्रॉब्लेम नाही मित्रांनो, कारण आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे. पहिल्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं तिकडे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आपण. तर चला भावांनो, कपडे वगैरे धुवून घेऊयात. टॉवेल वगैरे सगळ्याच गोष्टी आज धुवायच्या आहेत. जे जे कपडे धुवायचे आहेत ते साईडला काढून घेऊयात आपण. काय काय धुवावं लागेल, सगळे नाईट ड्रेस वगैरे जे आहेत ते सध्या धुवायचे आहेत. रेग्युलर ड्रेस तर धुतले गेलेले आहेत भावांनो. बघूयात. नाही, नक्की पण धुवून घ्यावं लागेल. तर चला भावांनो, कपडे वगैरे घेऊन जाऊयात. इकडचा लाईट वगैरे ऑन करूयात आपण. ओके. तर अशा प्रकारे आपण, ही आपली वॉशिंग मशीन आहे भावांनो. पाहू शकता तुम्ही, या प्रकारे वॉशिंग मशीन आहे. इथं आपण सगळे कपडे व्यवस्थित एक कपडे टाकून देऊयात. पण एक गोष्ट मी लक्षात ठेवायची, वॉशिंग मशीन मध्ये ज्यावेळेस आपण कपडे टाकतो ना, त्यावेळेस कपड्यांमध्ये कोणतीही गोष्ट नसायला हवी. म्हणजे जसं की काही कॉइन्स वगैरे असतील, रिंग वगैरे असेल, ह्या गोष्टी नको असायला हव्या. कारण जेव्हा ते वॉश केलेलं जे पाणी असतं ते जेव्हा बाहेर येतात त्यावेळेस त्यामध्ये कोणतीही वस्तू नसायला हवी. कारण एखादी वस्तू जर असेल कपड्यांमध्ये तर त्या ठिकाणी ती पाईप मध्ये अडकण्याचा चान्सेस जास्त असतात मित्रांनो. ठीक आहे, कपडे वगैरे टाकले गेले. आपल्याला अजून निरमा पावडर लागेल. निरमा पावडर पण आपण वरून टाकून देऊयात. बघूयात, त्या ठिकाणी निरमा पावडर आपण काढून घेऊयात आधी. निरमा पावडर काढलाय. चला, निरमा पावडर टाकलं की व्यवस्थित वॉशिंग मशीनची सेटिंग वगैरे करूया पाहून आपण. या प्रकारे आपल्याला निरमा पावडर टाकायचा. जेवढे कपडे असतील त्याच्यानुसार याच्यानुसार आपण निरमा पावडर टाकू शकतो. ठीक आहे भाऊ, निरमा पावडर वगैरे टाकला गेलेला आहे. आपण आता थोडीशी मशीनची सेटिंग वगैरे करून घेऊयात प्रॉपर. बटन चालू केलेले आहे आपण या ठिकाणी. आपण बटन चालू केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट असते, आपण जर हा पाईप आहे, आता आम्ही हा पाईप डायरेक्ट वॉशरूमला कनेक्ट केलेला नाही. इथे बघा साईडला पाईप दिसू शकतो तुम्हाला. पण तो जो पाईप आहे सर्वात आधी आपल्याला वॉशरूम मध्ये सोडावं लागेल मित्रांनो, कारण त्यातनं जे पाणी येतं, नाहीतर मग वॉशिंग मशीन बंद पडून जाते, म्हणजे पुढे कंटिन्यू चालत नाही वॉशिंग मशीन. सो त्याच्यामुळे आधी आपल्याला तो पाईप हे करावं लागेल. अशा प्रकारे आपण आता वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून दिलेले आहेत. 45 मिनिटमध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन जातील भावांनो. तर चला, कपडे वॉश होत आहेत तोपर्यंत आपलं एक काम पण होऊन जाईल. कारण आता 10th स्टँडर्डच्या मुलांची एक्झाम जवळ आल्यामुळे त्यांच्या प्रिलिम्स पण आता स्टार्ट होतील. प्रिलिमच्या सर्व क्वेश्चन बँक वगैरे जे असतात ते सगळ्या तयार झालेल्या आहेत. आता प्रिलिमचे ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या टायपिंगचं काम चालू आहे. तर आता जोपर्यंत कपडे वॉश होत आहेत तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, अर्धा ते पाऊण तास आहे आपल्याकडे. सो तेवढ्या वेळेमध्ये आपण प्रिलिमचे क्वेश्चन पेपर पण स्टार्ट करू शकतो. चला भाऊ, आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन पेपर टायपिंगला. यावरतीच टॅबवरतीच आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर टायपिंग वगैरे करत असतो. ऑलरेडी 1-2 क्वेश्चन टाईप झालेले आहेत. दाखवू नाही शकत फक्त तुम्हाला,
कारण आपले स्टुडंट पण काही ब्लॉग वगैरे बघत असतात. सो स्टार्ट करूयात मित्रांनो आपण आता क्वेश्चन पेपर टायपिंग वगैरे. काही क्वेश्चन्स मी इथं ऑलरेडी टिक मार्क करून ठेवलेले आहेत, फक्त आपल्याला ते टाईप करायचे आहेत. आणि बऱ्यापैकी क्वेश्चन पेपर काढताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला. चॅप्टर वाईज वेटेज असतं. कारण जसं की आता आपण पाहू शकतो 10 जिओमेट्रीमध्ये टोटल 7 चॅप्टर आहेत. तर त्यामध्ये जसं की आपलं सिमिलॅरिटी चॅप्टर आहे, फर्स्ट सेकंड थर्ड. तर याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला वेटेज असतं. सर्वात जास्त वेटेज असणारे चॅप्टर म्हणजे आपलं सर्कल चॅप्टर आहे. तर सर्कल चॅप्टरवरती जेवढे 12 मार्कचे क्वेश्चन असतात तेवढे 12 मार्कचे क्वेश्चन्स आपले क्वेश्चन पेपरमध्ये पण आले पाहिजेत. कारण प्रॉपर वेटेज जे असतं त्याच्यानुसारच आपल्याला क्वेश्चन पेपर डिझाईन करावे लागते. आणि क्वेश्चन पेपर डिझाईन करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे जे टॉपर स्टुडंट असतात त्यांच्या दृष्टीने पण पेपर काढावा लागतो, आणि जे वीक स्टुडंट असतात त्यांच्या दृष्टीने पण आपल्याला पेपर काढावं लागतं मित्रांनो. कारण सगळेच क्वेश्चन इझी टाकले तर टॉपर टॉप मारतात, आणि सगळेच क्वेश्चन हार्ड टाकले तर जे वीक स्टुडंट असतात ते फेल होतील. सो त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर डिझाईन करताना प्रॉपर विचार करून क्वेश्चन पेपर डिझाईन करावा लागतं मित्रांनो. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालता आपण क्वेश्चन पेपर टायपिंगला स्टार्ट करूयात. हॅलो भावनो, कपडे वगैरे वॉश झालेले आहेत. बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतात ना, 70% to 75% कपडे ऑलरेडी पूर्ण सुकून गेलेले असतात. आता बघा हे एकदम नॉर्मल कापड असेल बारीक, तर ते डायरेक्ट सुकूनच बाहेर येतं. थोडंसं नॉर्मल ओलं असतं, फक्त ओलसर असतं. बऱ्यापैकी ते पूर्णपणे सुकूनच बाहेर येतं, कारण ती प्रोसेस वगैरे सर्व वॉशिंग मशीनमध्येच होऊन जाते. अशा प्रकारे आपले आता कपडे वगैरे धुतले गेलेत. थोडंसं क्वेश्चन पेपरचं काम बाकी आहेत ना. क्वेश्चन पेपरचं पूर्ण काम झालं की मग आपण निघूयात जॉबवरती. थोडंसं टायपिंग बाकी आहे अजून, तर ते आता कम्प्लीट करूयात आपण आणि नंतर मग निघूयात. ठीक आहे. जय शिवराय भावांनो, तयारी वगैरे झालेली आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर तयारी केली. आता वेळ झालेला आहे आपला जॉबला जाण्यासाठी. थोड्याच वेळात आपण आता जॉबवरती निघूयात. ठीक आहे मित्रांनो, क्वेश्चन पेपर वगैरे थोडीशी राहिलेली होती, तिला पूर्ण टाईप केली होती. पूर्ण एक क्वेश्चन पेपर तयार झालेली आहे आपल्याली प्रिलिमची. अजून 2 क्वेश्चन पेपर तयार करावे लागतील, कारण टोटल आपण 3 प्रिलिम्स घेतो आपण. सो 3 क्वेश्चन पेपर तयार करावे लागतात त्यासाठी, कारण आपण 3 बोर्ड एक्झाम घेतो. चला मित्रांनो, वेळ पण झालेला आहे. आता जॉबवर निघूयात आपण थोड्या वेळातच. ठीक आहे, भेटूयात आपण जॉबवरून आल्यानंतर, पुन्हा भेटूयात. चलो बाय बाय. जय शिवराय भावांनो, नमस्कार. क्लास सुटलेला आहे आपला आता. थोड्याच वेळात आपण आता जॉबवरून घरी जाणार आहेत. पण जॉबवरून घरी जाताना आपल्याला आपले जे स्टाफ मेंबर आहेत थोडस आपण चहा वगैरे पिऊन येऊयात. मग आपले चहा कॉफी जे काय असेल सर, थोडस कोजागिरी पौर्णिमाच होती ते आज. अच्छा आठवणच नाही सर ते. ओके ठीक आहे. हे आमचे स्टाफ मेंबर आहेत. इकडे बघितलं तर चैतन्य सर आहेत, आमचे सांगवी ब्रांचचे ब्रांच मॅनेजर येथे. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे आपले विवेक सर आहेत, मॅथमॅटिक्स शिकवतात. आणि सौदागर ब्रांच मध्ये हे आपले ब्रांच मॅनेजर म्हणून तिथे वर्क करतात. आणि इकडे बघितलं तर आमचे ऍडमिन ग्रुपमध्ये सुरेश सर आणि आमचे IIT फाउंडेशन कोर्स घेणारे स्पेशल रोशन सर आहेत. ठीक आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपले अतुल ट्युटोरियलचे डायरेक्टर पण बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आपण आतमध्ये बघूयात. आपले काही आपल्या चॅनलवरती एज्युकेशनचे पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. सो त्यामुळे आपण पण कधी कधी सरांना सांगूयात. आपले काही स्टुडंट आहेत ब्लॉग मध्ये, तर त्यांना काही 2 शब्द सांगायचे असतील तर आपण नेक्स्ट टाइम एक प्रॉपर व्हिडिओ बनवूयात सरांसोबत. कारण बरेच आपले जे एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ होते त्याच्यामुळे अनेक स्टुडंट आपले युट्यूब चॅनलला जोडले गेलेले आहेत. सो त्यामुळे आपण बघूयात मित्रांनो. नेक्स्ट टाइम जर सरांना वेळ मिळाला तर सरांची अपॉइंटमेंट घेऊन आपण एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करूयात. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल तो व्हिडिओ. ठीक आहे सर. आणि मला सगळ्या आमच्या चाहत्यांना सांगायचं आहे की दिलीप सर आमचा मॅथ्सचा किल्ला लढवतात इकडे आणि खूपच छान मुलांना मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या या नवीन उपक्रमाला जी त्यांनी व्लॉगिंग चालू केलेलं आहे तर त्याला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ऑलरेडी. पण त्यांचं हा जो छंद जोपासतात ते मनापासून, त्यांना काही निवडक असे छंद आहेत. शरीराची काळजी घेतात,
अध्यात्माला फॉलो करतात आणि हे जे नवीन त्यांनी चालू केले उपक्रम त्याला सगळ्यांचा तुमचा पाठिंबा लाभू दे आणि छान एन्जॉय करा. चला, थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. चला भावांनो, आपण जाऊया. कोजागिरी पौर्णिमेचं दूध वगैरे आता येणार आहे, सो त्याच्यासाठी आपण बाहेर जाऊयात. चला सर, जायचं. चला जाऊयात मित्रांनो आपण. सगळे स्टाफ मेंबर वगैरे येतील आपले. चला सर. सर काय आपल्याला आज आपण आपले युट्यूब फॅमिलीला काय 2 शब्द सर? की निवांतला आम्ही आता दूध करायला चाललोय. तर जे काही स्टुडंट्स बघत असतील त्यांना आज सल्ला आहे की आता तुमच्या 10वीचे मुलं असतील तर प्रिलिम वगैरे येतील, तुमच्याचा अभ्यास करा. जर काही वाटलं तर नक्की आमच्या दिलीप सरांना पण सांगा, ते आमच्यापर्यंत पोहोचवते. नक्कीच. आज ज्या प्रकारे आपण 10th स्टँडर्डची क्वेश्चन पेपर घरी टाईप केलेले मित्रांनो, तर सगळ्यांचा सपोर्ट असतो आपल्याला, नेहमी मार्गदर्शन करतात मुलांच्या भविष्यासाठी जे काय असतं. आज आपण जे मॉर्निंग मध्ये क्वेश्चन पेपर टाईप केली ना, तर या सरांचं आम्हाला मार्गदर्शन वगैरे असतं. तर तुम्हाला त्या निवांताची कहाणी सांगतो. यस, निवांत आहे ना, तर तिथं ना दूध करायला भारी वाटतं. तिथं ना तो माणूस बारामतीचा आहे, तर तिथं कुंदा चहा भेटतो आणि कुंदा दूध पण भेटतो. निवांत कुठं आलं सर ते एक्झॅक्ट? तर तुम्हाला डायनोसॉर गार्डन माहिती आहे? येस येस, डायनोसॉर गार्डनच्या आधी एक चौक आहे, शिव गणेश चौक. हो हो. त्या शिव गणेश चौकच्या तिथंच आहे निवांत. अच्छा अच्छा. तर ते बारामतीचा, तिथं चहा स्नॅक्स वगैरे सगळं भेटतं. तिथं कुंदा चहा भेटतो, एक नंबर. जाऊयात सर, बट सध्या कसं झालंय आता चहा वगैरे आपला बंद असल्यामुळे आपण आज कुंदा दूध पिऊ सर. नक्कीच नक्कीच. कारण चहा पूर्णपणे बंद केलेली आहे आपण बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा. नाही सर, मी पण आजपासून बंद करतो सर. नक्कीच नक्कीच सर. असेच मार्गदर्शन. सर आपले सर आजपासून चहा प्यायचं बंद म्हणतायत, चहा बंद करायचं म्हणतायत, खरंय का? आपण दिवाळीनंतर करू, तोपर्यंत गोड खायचं आपल्याला. अच्छा अच्छा अच्छा. कोजागिरी दूध. चला मित्रांनो, कोजागिरी दूध बघा इथं निवांत कॅफेवरती आलेले आहेत आपण, बघू शकता तुम्ही. हॅलो भावांनो, बघूयात दूध संपलंय की काय? कोजागिरी पौर्णिमेमुळे बघा तुम्ही वरती चंद्र बघू शकता, छान प्रकारे चंद्र आलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. दूध वगैरे आहे की संपलंय सर? नाही येत आहे काय येत आहे. ओके ओके ओके. थोड्याच वेळात गरम दूध येणार आहे भावांनो. कारण आता जे बाहेर जे पातेलं ठेवलेलं होतं त्यातलं दूध संपलेलं आहे. गरम दूध वगैरे येईल, घेऊयात आपण थोड्या वेळातच. चला भावांनो, आता दूध येईल आपले थोड्या वेळातच, तयार झालेलं आहे कदाचित, येतीलच थोड्या वेळात. बघू शकता तुम्ही या प्रकारे. आपण जाऊयात आतमध्ये. बघा इथं बघू शकता तुम्ही दूध तयार वगैरे होतंय मित्रांनो. त्या प्रकारे आपलं दूध वगैरे तयार होईल. आता थोड्या वेळात येईलच. संपलेलं होतं दूध आधी, पुन्हा त्यांनी नवीन तापवण्यासाठी घेतलंय दूध. हॅलो भावांनो, दूध आलेलं आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. रोशन सरांनी घेतलंय दूध. अजून 2 दूध येतील या ठिकाणी. हे बघा आलंय दूध. चला चला भावांनो, आपलं पण दूध आलेलं आहे या ठिकाणी. बघा आपण आता दूध वगैरे पिऊया. या भावांनो, दूध वगैरे घेऊयात. दूध आलंय आपलं, थोडस गरम आहे, थंड करूया. 10 वाजता वगैरे येईल. बघायचं दिसतो का पण प्रॉपर? दिसेल ते रात्री बघतात ना. छान आहे. मध्ये काय टाकलंय का? त्याला काय तुम्ही नाही घेतलं सर? दूध गोड खायचं असतं सर, साखर नाही फक्त. साखर बंद केली. चहा घेतात ना सर? सगळे स्वीट्स खायचे आपल्याला. मी चहा बंद केली सर आता. साखर बंद केली. दिवाळीचे स्वीट्स कसे खाणार? नाही ते चालतात ना. काय चाललं नाही का? असं असतं का? उद्या ब्रेक पडेल ना परत. अच्छा अच्छा. दिवाळीनंतर सुरू. अच्छा, म्हणजे दिवाळीनंतरच बंद करायचं असं चहा वगैरे.
सगळे वर्षातले सण संपले. असं दिसत प्रकारच नाही लय फास्ट घेतलं तर सर. आणि मग सगळं असं वाढतं. ते आता जाईल ना सर, तेच तर महत्वाचं असतं. वाजून घेऊन दाखवतोय, रिअलिटी दाखवायची आपल्याला तिथे. त्याला नाही फूट. मला आहे पोट म्हणून आहे मी शेख. आणि पेट कोणी शेख. चला पाहून दूध वगैरे आपलं पिल्ल्या गेलेलं आहे आणि थोड्या वेळात आपण निघूयात बाहेर. सर पेटत फक्त सरांचं दूध वगैरे चला झालंय सर्वांचं. निघतीलच थोड्या वेळात आपण सर्वजण. जय शिवराय भावांनो. आताच रूमवरती पोचलोय. थोडंसं इन्स्टिट्यूटमध्ये सरांसोबत बोलत बसलो होतो. काही गोष्टींवरती डिस्कशन केलं. तर आता आलेलो आपण रूमला. थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर मग जेवण वगैरे करावं लागेल. चला आपण आधी फ्रेश वगैरे होऊयात. जय शिवराय भावांनो. फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर जेवण वगैरे आत्ताच केलं मी. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपले आता बऱ्यापैकी माझा हा 4था दिवस आहे ब्लॉगिंग करण्यासाठी. आधीच्या 3 ब्लॉग जे मी अपलोड केले त्याला तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला. परंतु आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपली अननोन पब्लिक ज्यावेळेस आपल्याला सपोर्ट करते त्यावेळेस आपल्याला आनंद तर होतोच. परंतु मित्रांनो, आज माझ्या फॅमिलीतील लोकांनी, म्हणजे जसं की मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करतो, आमच्या इन्स्टिट्यूटमधले जेवढे पण ते फॅमिली मेंबर्स आहेत, म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये वर्क करणारे सगळे आम्ही एकमेकांना फॅमिलीच मानतो. त्यामुळे आज इतका आनंद झाला की आपल्या फॅमिलीतले लोक ज्यावेळेस आपल्याला या गोष्टींसाठी सपोर्ट करतात. अननोन पर्सन तर आपल्याला सपोर्ट करतातच आहे, त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. पण ज्यावेळेस आपल्याला आपल्या फॅमिलीमधीलच लोक ज्यावेळेस आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतात ना, त्यावेळेस आपला जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप छान प्रकारे बिल्ड होत असतो मित्रांनो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्या परिवारातले जे लोक आहेत त्यांनी आपल्याला सपोर्ट करणं, ही बाब खूप महत्त्वाची असते एका व्लॉगरसाठी. नक्कीच सर्व आमच्या अतुल्य परिवारातील टीमचं ज्यांनी मला ॲप्रिशिएट केलेलं आहे त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार. ठीक आहे मित्रांनो, थांबूयात आपण. आजचा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करूयात. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.